समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याला लक्ष करत पिस्तुलाच्या धाकावर करण्यात आलेल्या सशस्त्र लुटीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावला आहे। या प्रकरणात आंतरराज्य टोळीतील 8 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर घडलेल्या सशस्त्र लुटीच्या घटनेचा पोलिसांनी वेगाने उलगडा केला आहे। व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 8 आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींकडून तब्बल 12,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी जम्मू काश्मीरमधील असल्याचे समोर आले आहे। या कारवाईसाठी बुलढाणा पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने विशेष मोहीम राबविली। आरोपी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात आंबा साखर कारखान्याजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले। अटक आरोपींमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधील आरोपींचा समावेश आहे। या टोळीचे आंतरराज्य नेटवर्क कशा प्रकारे कार्यरत होते तसेच आरोपींमधील समन्वय कसा ठेवला जात होता याचा तपास आता बुलढाणा पोलीस करत आहेत।